अखेर वाद जो आहे तो मिटलेला आहे। पोलीस स्टेशनच्या सध्या बाहेर आहोत आणि सखल बंजारा समाजाची मागणी होती की त्या तरुणांनी माफी मागावी, जाहीररित्या समाजाची माफी मागावी। त्यांनी माफी मागितलेली आहे आणि हा वाद जो आहे तो निवळलेला आहे, शांत झालेला आहे। दादा, मुलांनी माफी मागितली। आज आम्हाला आता त्या मुलांनी, तो मुलगा आणि नगरपालिकेचे जे कोण अधिकारी होते ते येऊन जाहीर माफी मागितलेली आहे आणि आम्हालाही आता 2 दिवसावरती जयंती आलेली आहे, तर आम्हालाही एकदम काय बोलतात आनंदाने या सगळ्या गोष्टीमध्ये जयंती साजरा करायची आहे। आणि बंजारा समाज नेहमी कोणत्या गोष्टीला बोलतात की बदलापूरमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून नेहमी प्रयत्नशील असतो। त्याच्यामुळे आता आम्ही फक्त आमचं लक्ष आहे ते जयंतीवरती। धन्यवाद आणि तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद। अखेर वाद मिटलेला आहे, त्यांनी माफी मागायची मागणी सगळ्यांकडून केली, त्यांनी जाहीररित्या माफी मागितली। ते नकळत झालेली होती गोष्ट, तर त्यांनी जाहीररित्या माफी मागितलेली आहे आणि उद्या आपले 2 दिवसावरती सेवालाल जयंती आलेली। दादांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही सर्व समाज बांधव त्या सेवालाल जयंतीवरती लक्ष केंद्रित करणार आहे, कारण की आम्हाला कोणती अशांतता पसरवायची नव्हती। आम्हाला फक्त जे गोष्ट घडली आहे त्याच्यावरती प्रतिक्रिया हवी होती आणि त्यांनी ती जाहीररित्या माफी मागितली आहे, तर त्याच्यामुळे हा विषय इथे संपलेला आहे। आपण बऱ्याच वेळ इथे थांबलेला, अखेर मुलांनी माफी मागितलेली आहे, वाद शांत झाला। जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम आणि जय सेवालाल। आज बदलापूर हा शहरामध्ये विविध जातीच्या धर्माची लोक राहत आहेत। त्याच्यामध्ये आपला समाज म्हणजे बंजारा समाज देखील आहे। हा कष्टकरी, होतकरू आणि सर्वांना घेऊन चालणारा समाज आहे। या समाजावर जो काही अन्याय घडला त्यावेळेस मी इथेशी बघितली, सर्वांची एकी बघितलेली आहे। कोणत्याही प्रकारचं राजकारण मधीत न आणता आपल्या समाजावर प्रेम करणं हे या समाजाकडून शिकलं पाहिजे। मी एक इथला स्थानिक आगरी समाजाचा युवक असून मी सदैव बंजारा समाजाच्या सोबत असतो आणि आमचा आगरी समाज असेल किंवा इतर समाज असतील, सर्व समाज आपल्या बंजारा समाजासोबत असतात, कारण की ही सर्वांना घेऊन चालणारी समाज आहे। आणि मला वाटतं देव, देश, धर्म आणि समाजात काम करत असताना एकोप्याने राहणं हे बदलापूरकरांकडून शिकलं पाहिजे। आज जी काही घटना घडली, अनावधानाने घटना घडली होती त्यांच्याकडून, त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आपण बदलापूरकर आणि सर्व समाजातील असणारे आपले बंजारा समाजातील बांधवांनी त्यांना खुल्या दिलाने क्षमा केलेली आहे, माफी केलेली आहे। धन्यवाद। नक्कीच आपण पाहिलं शिवलाल महाराज की जय। त्या ठिकाणी त्या तरुणांनी माफी मागितलेली आहे आणि नकळत आमच्याकडनं घडलं असल्याची त्यांनी कबुली या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी समाजानेही त्यांना माफ केलेलं आहे आणि जयंतीच्या उत्सवात आपण बघितलं तर हे सगळे आता व्यस्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत।